पंचायत राज व्यवस्थेतील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्राला पुरस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर. आणि बियाणांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यात समावेश करणार कृषी मंत्र्यांची घोषणा. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे तुमचं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. पंचायत राज व्यवस्थेतील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्राला नुकताच ई पंचायत आणि राज्य हस्तांतरण निर्देशांक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 22व्या राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. या अभ्यास दौऱ्यात विविध कृषीविषयक तंत्रज्ञानावर चर्चा होणार असून ते 19व्या आंतरराष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाला भेट देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळी आहे. या दौऱ्यात ते इस्रायलचे कृषी मंत्री यांचीही भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी सर्व बियाणांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यात समावेश करण्याचा शासनाचा विचार करीत आहे, अशी माहिती महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप पीक आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य विकत घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून नवीन कृषी पतधोरण राबवण्याबाबत प्राथमिक स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी काही दिवसातच होईल, अशी घोषणाही खडसे यांनी केली. साखर कारखान्यांसाठी एक विशेष योजना आखणार असल्याची घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. साखर उद्योगाने साखर एवढाच विषय न ठेवता डिस्टिलरी, कोजन आणि तसंच इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे. यासाठी सरकार साखर उद्योगाला मदत करेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. साखर आयुक्तालय, राज्य साखर संघ आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं आयोजित साखर परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्यात सर्वाधिक ऊस लागवडीचा आणि साखर कारखानदारीचा जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख. आता ठिबक सिंचनातही सोलापूरनं राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ऊस किंवा कुठल्याही पिकाला पारंपरिक प्रवाही पद्धतीनं पाणी दिलं की 20% पाणीच पिकाला मिळतं आणि बाकीचं फुकट जातं. पाण्याचा हा मोठा अपव्यय टाळण्यासाठी कृषी विभागानं ठिबक सिंचनाचा प्रसार आणि प्रचार केला. पीक कर्जासाठी सरकारनं ठिबक सिंचन सक्तीचं तर केलंच, शिवाय अनुदान द्यायलाही सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यानं ठिबक सिंचन स्वीकारलंय. जिल्ह्यात 284 कोटी रुपयांच्या अनुदानाचं वाटपही शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1,49,000 हेक्टरवर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनचा अवलंब शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये 1,11,000 शेतकरी आतापर्यंत ठिबक सिंचनचा लाभ घेतलेला आहे आणि राज्यामध्ये 2 नंबरचं हे काम आहे. सगळ्यात जास्त काम जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. ठिबक सिंचनाचे अनेक फायदे आहेत. जे उपलब्ध असलेलं पाणी आहे त्याचा आपण जर 1 एकर क्षेत्रावर देऊ शकत असेल तर ठिबक पद्धतीनं तेच पाणी आपल्याला 4 एकर क्षेत्रावर ऊस हे पीक घेता येतं. आता शासनानं ही ऊसासाठी उजनी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात 100% ऊसाला ठिबक करणं हे बंधनकारक केलेलं आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अनुभव इतरांसाठीही अनुकरणीय आहे. 16 एकर जमीन आहे. पूर्वी माझे 4 एकरच भरणं व्हायचं पाटानं. आता ड्रीप केल्यामुळं 16च्या 16 एकर ड्रीपवर बघतंय. कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला ड्रीप करायला लावली. पहिलं उत्पन्न आम्हाला 50 टन मिळायचं. आता 80 ते 85 टन उत्पन्न निघतंय. ठिबक सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे किंवा यापुढेही अधिक वाढलं तर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना हे ठिबक सिंचनामुळे वाचलेलं पाणी मिळेल आणि सोलापूरमध्ये दुसरी हरित क्रांती व्हायला वेळ लागणार नाही.
सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हापूसचा आंबा बाजारपेठेत आला असला तरी त्याचे दर अद्याप सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या पलीकडचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं आजपासून आंबा महोत्सव सुरू होतोय. 1 मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून यात आंब्याबरोबरच बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादनंही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाण्याच्या स्रोतांविषयी अजून बरंच संशोधन बाकी असून संशोधकांना त्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे असं मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधव चितळे यांनी व्यक्त केलं. मराठी विज्ञान परिषदेच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. थोड्या अवधीत जास्त पडणारा पाऊस हा जमिनीत मुरत नाही, त्यामुळे विहिरी, तलावं यांसह अनेक जलस्रोतांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्यानं पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही असंही ते म्हणाले. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकरही या प्रसंगी उपस्थित होते. आता पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 2600, किमान दर 2200, तांदूळ 2300, 2000, कांदा 1250, 700, घोसाळी 800, 600, कारलं 2800, 2500, फ्लॉवर 800, 600, डाळिंब 5500, 2000, संत्री 4000, 1700 आणि चिकू 1300 आणि 800. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात अन्यत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 26, पुणे 37, 18, औरंगाबाद 39, 24, नागपूर 41, 25, सोलापूर 40, 24, नाशिक 37 आणि 19. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे krishivarta@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.